भायंदर पश्चिम के उत्तन गांव के पास एक बड़ी समुद्री दुर्घटना घटी। 28 फरवरी की सुबह करीब 5 बजे मछली पकड़ने वाली नाव स्वर्गदीप को मालवाहक जहाज अद्वैत मुंबई ने टक्कर मार दी। यह दुर्घटना इतनी भयंकर थी कि मछली पकड़ने वाली नाव बुरी तरह क्षतिग्रस्त हो गई। हालांकि इस दुर्घटना में किसी भी मछुआरे या नाविक की जान नहीं गई। स्थानीय मछुआरों ने जल्द ही सचेत होकर नाव को डूबने से बचाया और इस दुर्घटना में किसी प्रकार की जनहानि नहीं हुई। लेकिन इस हादसे से मछुआरों को भारी आर्थिक नुकसान हुआ है। मछुआरा संगठनों ने इस घटना पर प्रशासन से मुआवजे की मांग की है। उनका कहना है कि इस नुकसान की भरपाई के लिए मछुआरों को जल्द से जल्द उचित मुआवजा दिया जाए। साथ ही प्रशासन से आग्रह किया है कि वह इस मामले में तत्काल कदम उठाए और मछुआरों को न्याय दिलाए। मछुआरा संगठनों का यह भी कहना है कि यह एक गंभीर दुर्घटना थी और ऐसी घटनाओं से बचने के लिए प्रशासन को समुद्र के क्षेत्र में सुरक्षा व्यवस्था मजबूत करनी चाहिए। मी बॉस्टन बोटेरिया। आम्ही आमची जाळी 4-4:30 वाजता बोटीमध्ये टाकली होती। आम्ही 4-4:30 वाजून 15 मिनिटांनी चहा घेऊन बसलो होतो। नंतर आम्ही किती 6 वाजता जाळी खेचणार होतो। तितक्या 5:30 वाजता बोटला धडक आली। धडक येऊन बोट अशी धडक आली बोटीला की ज्या बोटीचा मोठ्या बोटीचा नांगर आमच्या बोटी खुपसून गेला होता। तो निघत पण नव्हता। इतका घुसला होता की काढायला आम्हाला 1 तास झाला। तो काढून निघून सुद्धा दुसऱ्याच वेळेस तो पुढे गेला। पुढे इतकं नुकसान झालं की आम्हाला काही काम पण करू शकत नाही आम्ही, असं आमचं नुकसान झालेलं आहे। ते तेव्हा 2 माणसं पाण्यात पडून गेली। ते आम्ही शोधता आम्हाला 1 तास झाला। नंतर आम्ही आलो, त्यांना सोडलं, बोटीवर दिलं। त्या बोटीकडे गेलो आम्ही। ते म्हणाले होते तुमचं जास्ती नुकसान झालं का? नुकसान इतकं झालं आहे की आम्ही काम पण करू शकत नाही, इतकं नुकसान झालेलं आहे। या बोटीमध्ये आम्ही 18 जण भागी आहोत। आमच्या या बोटीमध्ये घरची फॅमिली असते। इतकं आमचं पोट या बोटीमुळे आमचं पोट भरलं नसतं। 2 महिने झाले आम्ही घरी होतो आणि आता आम्हाला सरकारकडून इतकी अपेक्षा आहे की आम्हाला काहीतरी मदत मिळावी, लाखोची मदत मिळावी आम्हाला। माझं नाव आहे गॉडविन वसईकर। आम्ही 4 वाजता जाळी बांधल्या आणि चहा घेतला आणि झोपलो तेव्हा ही मोठी बोट आली, मोठं जहाज आलं आणि तेव्हा आम्हाला आवाज आला थोडा, तर आम्ही उठलो। निदान 5:15 वाजलेल्या, पहाटेच्या 5:15 वाजलेल्या। तेव्हा बोट आमच्या बोटीला आदळली आणि टक्कर लागली। तेव्हा आम्ही 2 माणसं पाण्यात पडलो आणि दुसरी माणसं 16 माणसं बोटीवर राहिले। टोटल 18 माणसं आहोत आम्ही। तर ते आमची बोट अटकली, एका बाजूने पाणी घेत होती आणि दुसऱ्या बाजूने त्यांची बोट अटकलेली, आमची बोट अटकलेली त्यांना। आणि नंतर यांना बोट काढता जवळजवळ 1 तास झाला आणि आम्ही दोघेजण पाण्यात वाहून तिकडे खूप वर लांबवर गेलो आणि नंतर आम्हाला आमची ही बोट सुट्टी झाली आहे आणि नंतर आम्हाला ही बोट आम्हाला घ्यायला आली। तेव्हा सुमारे 1 तास, जास्त 1-1.25 तास झाला। आम्हाला काहीतरी 6:30 वाजता आम्हाला या लोकांनी उचललं, बोटीवर घेतलं आणि बर्फाची मला शिकवलं आणि आमच्या जाळी होत्या त्या तोपर्यंत घेऊन आले लोक। आम्हाला कमीत कमी 20 ते 30 लाखाचा खर्च येणार आता आहे। जवळजवळ हा काम करता बोटीच्या कामाला आम्हाला 1-1.5 महिना जाणार। तर सरकारकडून अपेक्षा आमची आहे की 20 ते 30 लाखाचा आम्हाला अपेक्षा आहे, म्हणजे अपेक्षा असावी की आम्हाला एवढा खर्च आहे। खबर देखने के लिए देखते रहे समय प्रभात।